नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समाधान भागवत. मित्रांनो, कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर आपण घटक घेतला तर तो म्हणजे फीड व्यवस्थापन. म्हणजे जेवढं आपण कुक्कुटपालनातील अभ्यास करतो, म्हणजे आपण कोणत्या जाती निवडायच्या आहेत, काय निवडायचे आपण ह्याच्या सिलेक्ट करतो, तर त्याही अगोदरचा सगळ्यात महत्त्वाचा जर विषय असेल तर तो फक्त फीड मॅनेजमेंट. कारण की फीड व्यवस्थापन जर तुम्हाला जमलं तर या व्यवसायात तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुम्ही कुक्कुटपालनामध्ये जात पाडा, तो आपल्याला व्यवसाय जो आहे तो परवडणार आहे. म्हणून अगोदर जेवढा आपण कोंबड्यांच्या जातीवर अभ्यास करतो तेवढाच अभ्यास जर आपण फीड व्यवस्थापनावर जर आपण अभ्यास केला तर खूप महत्त्वाचा विषय हा जो आहे तो कुक्कुटपालनामधील हा आहे मित्रांनो. म्हणून आणि बरेच मित्र जे आहेत ते फीड जे व्यवस्थापन देतात की जास्त करून मार्केट वेस्टेज याच्याकडे शेतकरी मित्रांचा जो आहे तो कल असतो. पण आपल्याला या व्यवसायामध्ये जे ते फीड जे आहे मित्रांनो, तर फीड आपल्याला चांगल्या क्वालिटीचं फीड जे ते पक्ष्यांना आपल्याला देता आलं पाहिजे आणि तेही कमी किमतीत आपल्याला कसं तयार करता येतील ह्याच्यावरचे जे फॉर्म्युलेस जे आहेत ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला फीड व्यवस्थापनावर खूप सारा जो अभ्यास आहे तो करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला जो कुक्कुटपालन व्यवसाय आहे तो परवडण्याजोगा राहणार आहे. म्हणून आपण जे आपल्या फार्मर मित्रांसाठी जे आपले बिझनेस सेमिनार जो असतो जो 1 दिवसाचा, तर त्यामध्ये आपण गावठी कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांसोबत आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे आपण ॲग्रीमेंट फार्मिंग देखील आपण त्यांच्यासोबत करत असतो. तसेच आपण जे महत्त्वाचे जे फीड फॉर्म्युले आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीचे जे फीड आहेत आपण जे बनवतो, म्हणजे जे आपण फीड कंपनीमधून जे फीड आणतो यांचा ते विक्री करत असताना त्यांना देखील ते फीड परवडतं म्हणून ते विक्री करतात. म्हणून त्यांचे फॉर्म्युले नेमकं आपल्यापर्यंत माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की ते जे फीड जर आपण पोल्ट्रीमध्ये जर वापरलं तर आपल्याला जो रिझल्ट आहे तो जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये मिळत असतो. आणि आपण जर वेस्टेज फीड जर आपल्या पोल्ट्रीमध्ये वापरलं तर आपल्या पक्षी जे आहेत ते काही कालावधीनंतर जे ते आजारी पडण्याचे चान्सेस आपल्याला जास्त बघायला मिळतात. आणि जे वेस्टेज फीड आपण वापरत असतो मित्रांनो, तर ते कोणत्या प्रकारचे वेस्टेज आपल्याला वापरायचे हे देखील आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर मार्केटमधील सगळेच वेस्टेज चांगले असतात असं नाही, बाकी जे ते त्यापासून पक्ष्यांना जे बरेच असे आजार आणि त्यांचं वेट गेनिंग देखील होत नाही. म्हणून आपल्याला मार्केट वेस्टेज कुठलं प्रकारचं वापरायचं आहे आणि आपल्याला खरं तर जास्त करून आपण जे फीड आणतो मार्केटमधून विकत, जे बॅग आणतो आपण 50 किलोचं, तेच फीडमध्ये कोणकोणते घटक जे ते आपण ॲड केलेले असतात. हा फॉर्म्युला जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्याकडे खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये जर पक्षी असतील तर ते तुम्ही फीड जे ते तुम्ही घरीच तयार करू शकतात. म्हणजे ते फीड जर आपण पक्ष्यांना दिलं तर आपल्याला कमी दिवसात वेट गेनिंग जे ते पक्ष्यांचं आपल्याला जास्त मिळणार आहे. आणि पक्षी जो आहे आपला चमकदार आणि क्वालिटी आणि निरोगी आपला असा पक्षी जो आहे तो आपल्याला होणार आहे. म्हणून आपल्याला ते कन्सन्ट्रेट त्याच्यामध्ये जे पोल्ट्री फीडमध्ये जे आपण कन्सन्ट्रेट फीड बनवतो याचे जे फॉर्म्युलेस ते आपण 1 दिवसाच्या बिझनेस सेमिनारमध्ये आपण देत असतो मित्रांनो. म्हणून जेही मित्र आपले बिझनेस सेमिनारसाठी इच्छुक असाल किंवा ॲग्रीमेंट फार्मिंगसाठी जर इच्छुक असाल तर जो खालील दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि तुमची जी ती नावनोंदणी करायची मित्रांनो. धन्यवाद.